चला तर मंडळी, आज नॉनव्हेज थाली बनवूयात. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन लॉलीपॉप स्वच्छ धुवून घेतले. धुतलेल्या चिकनमध्ये 1 चमचा मीठ घालून छान लावून घेतले. नंतर इथे अर्धा किलो चिकन घेतले, त्याला सुद्धा मीठ लावून घेतले आणि बाजूला ठेवले. इथे मिक्सरच्या भांड्यात 2 तुकडे आल्याचे, 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडे पाणी घालून त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली. ही तयार केलेली 2 चमचे पेस्ट मीठ लावलेल्या चिकनमध्ये घातली. थोडीशी हळद घातली आणि 1 चमचा लाल तिखट घालून मिक्स केले. नंतर त्यात 2 चमचे दही घालून मस्तपैकी एकजीव करून घेतले आणि मॅरिनेशनसाठी 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवले. आता इथे चिकन लॉलीपॉप घेतले, त्यात सुद्धा तयार केलेली 2 चमचे पेस्ट घातली. हळद, धने जिरे पावडर, बेडगी मिरची पावडर, लाल कलर येण्यासाठी मी इथे फूड कलर न वापरता काश्मीरी मिरची पावडर 2 ते 4 चमचे वापरली आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 अंडे फोडून घातले आणि छानपैकी मिक्स करून एकजीव करून घेतले. 1 चमचा कसुरी मेथीची पावडर आणि कोथिंबीर घालून पुन्हा चांगले एकजीव केले आणि थोड्या वेळासाठी मसाले चिकनमध्ये मुरण्यासाठी बाजूला ठेवले. तोवर इथे मी 2 ब्रेड घेऊन त्याचे तुकडे करून मिक्सरला फिरून घेतले, म्हणजे ब्रेड क्रम्स बनवून घेतले. आता इथे काळा मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक जाळी ठेवून त्यावर कांद्यांना आणि टोमॅटोला अशी मध्ये 2 चीर दिली आणि त्यासोबत सुके खोबरेसुद्धा कांद्यासोबत छानपैकी भाजून घेतले. अशा पद्धतीने कांदा आणि खोबरे भाजून बनवलेला रस्सा किंवा कोणतीही भाजी खूप टेस्टी आणि अगदी भन्नाट लागते. सुके खोबरे भाजून झाले, आता काढून घेतले. टोमॅटो जास्त भाजण्याची गरज लागत नाही, कारण टोमॅटो अगदी झटपट भाजले जातात. टोमॅटोसुद्धा काढून घेतले. नंतर कांदे भाजायला थोडा वेळ लागतो. कांदे भाजून झाल्यावर तेही एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवले. एका तडक्या पॅनमध्ये आलं, लसणाच्या पाकळ्या आणि थोडे तेल घालून खरपूस भाजून घेतले. त्यानंतर त्यात 1 चमचा तीळ, खसखस आणि 1 ते 2 चमचा शहाजिरे घातले. गॅस बंद करून सर्व जिन्नस भाजून घेतले. चला तर इथे भाजलेले कांदे आणि खोबरे थंड झाले आहेत. आता त्याचे बारीक बारीक पीसेस करून घेऊ. कांदे भाजल्यामुळे आतून अगदी नरम होतात आणि त्यामुळे नंतर ग्रेव्ही बनवताना तेलात जास्त परतण्याची गरज लागत नाही. खोबरे भाजल्यामुळे त्याचे पीसेसही अगदी झटपट कापले जातात. केलेले सर्व तुकडे मिक्सरमध्ये घातले. त्यासोबतच तडक्या पॅनमध्ये भाजलेले साहित्य तेही त्यामध्ये घालून घेऊ आणि थोडेसे पाणी घालून त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आता इथे मॅरिनेशनसाठी ठेवलेले चिकन लॉलीपॉपमध्ये 1 ते 2 चमचे ब्रेड क्रम्स घालून वरूनच असे भुरभुरवून घातले आणि चांगले लावून घेतले. इथे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापवायला ठेवले. तेल चांगले तापले की तेलात चिकन लॉलीपॉप सोडून घेतले. सर्व लॉलीपॉप मी एकत्रित तेलात सोडून घेतले आणि मस्तपैकी फ्राय करून घेतले. आलटून पालटून शिजू दिले. नंतर लॉलीपॉप शिजले किंवा नाही हे चेक करून घेतले. लॉलीपॉप छान शिजले. आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. लॉलीपॉप शिजायला जास्त वेळ लागत नाही.
आता इथे मॅरिनेट करायला ठेवलेले चिकनमधले थोडेसे पीसेस बाजूला केले, म्हणजे चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्कं असं दोन्ही बनवण्यासाठी वेगवेगळे बाजूला ठेवले. आता इथे काळा रस्सा आणि सुक्कं बनवण्यासाठी वाटणसुद्धा रेडी आहे. आता त्याच कढईत थोडं तेल घालून खडा मसाला घातला, तेजपत्ता घातला आणि कढीपत्ता घातला. सर्व मिक्स केले. नंतर 1 वाटी वाटण घातले, परतून घेतले. वाटण तेलात चांगले परतून होते तोपर्यंत इथे मी दुसरीकडे कढई ठेवून त्यात तेल घालून तेजपत्ता आणि कढीपत्ता घातला. चिरलेले 2 कांदे घातले, हिंग घातला, परतून घेतला. कांदा लाल होतोय तोपर्यंत इथे पहिल्या कढईत वाटण तेलात छान परतले. आता त्यात हळद, धणे-जिरे पावडर, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला घालून एकत्रित केले आणि बाजूला ठेवलेले चिकन त्यात घालून मसाला छान परतू दिले. 2 ते 3 मिनिटं छान परतले गेल्यावर त्यावर एक परात ठेवली आणि परातीत ग्लासभर पाणी घातले आणि चिकन शिजण्यासाठी गॅस मंद करून ठेवून दिले. दुसरीकडे कांदा छान लालसर रंगावर आल्यावर तयार केलेली हिरवी पेस्ट घातली, कारण मी वेगळी आलं लसणाची पेस्ट बनवली नाही, त्यामुळे मी हीच पेस्ट वापरली. नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण अर्धी वाटी घातले. चांगले परतल्यावर हळद, धणे-जिरे पावडर, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला पावडर घालून मिक्स केले. थोडी कोथिंबीर घातली. नंतर मॅरिनेट केलेले चिकन घातले, छान मिक्स केले. तोपर्यंत इथे चिकन शिजण्यासाठी परातीत पाणी घातले होते, ते छान गरम झाले आहे. ते चिकनमध्ये घातले आणि उकळी येण्यासाठी ठेवून दिले. इथे दुसरीकडे चिकन छान मसाल्यात परतून घेतले आणि झाकण ठेवून पाणी न घालता शिजू दिले. कढई दुसरीकडे ठेवून इथे गॅसवर दुसरी कढई ठेवून त्यात 1 वाटी पाणी उकळवायला ठेवले. त्यात मी तेल आणि मीठ घालून मिक्स केले. 1 वाटी ज्वारीचे पीठ घातले. गॅस बंद केला आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून दिले. इथे रस्स्याला छान उकळी आली आहे. आता चिकन शिजले की नाही ते चेक केले. 1 ते 2 मिनिटांसाठी आणखी शिजायला ठेवले. इथे दुसरीकडे चिकनला मस्त मसाल्याचे पाणी सुटले. चेक करून घेतले. तेही 1 ते 2 मिनिटांसाठी आणखी थोडा वेळ ठेवून दिले. इथे ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी पीठ थोडे गरम असतानाच मळून घेतले. थोडे थोडे पाणी घालून मऊ असा गोळा बनवून घेतला. चिकन छान ड्राय झाले आहे आणि शिजले सुद्धा. वरून कोथिंबीर घालून घेतली. दुसरीकडे चिकन रस्सा सुद्धा तयार झाला आहे. त्यात सुद्धा कोथिंबीर घालून घेतली. आता भाकरी बनवण्यासाठी छोटासा उंडा घेऊन छान मळून हाताने असा पसरवून घेतला. थोडेसे सुके पीठ लावून घेतले आणि भाकरी बनवण्यासाठी घेतली.
छान पातळ अशी भाकरी तयार झाली. आता तवा चांगला तापला आहे. त्यावर ही भाकरी घालून वरून पाणी लावून घेऊ. थोड्या वेळाने पलटून छान सर्व बाजूने शेकून घेऊ. चिकन बरोबर भाकरी खूप छान लागते. खूप छान असे कॉम्बिनेशन आहे. आता भाकरी छान फुलली आहे. आता काढून घेऊ आणि अशा सर्व भाकऱ्या बनवून घेऊ. सर्व स्वयंपाक रेडी झाला आहे. आता वाढायला घेऊ. प्रथम सुरुवातीला प्लेन राईस, नंतर काळ्या वाटाण्यातले चिकन सुक्का, काळ्या वाटाण्यातले चिकन ग्रेव्ही किंवा रस्सा, नंतर ज्वारीची भाकरी आणि चपाती, नंतर चिकन लॉलीपॉप आणि सर्वात शेवटी कांद्याची स्लाइस आणि लिंबू. थोडासा लिंबू पिळून घेऊ आणि छान जबरदस्त नॉनव्हेज थाली तयार झाली आहे. सर्वांनी अगदी बोटे चाखत लंच संपवला. तर कशी वाटली नॉनव्हेज थाली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.